पुढच्या बातमीकडे वळूया। फळबाग म्हटलं की डोळ्यासमोर येते ते सुपीक आणि काळी कसदार जमीन। पण वाशिमच्या एका शेतकऱ्यानं हीच पारंपरिक धारणा बदलून दाखवली आहे। डोंगर, खडकाळ जमीन, मोठमोठे दगड अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये तब्बल 25 एकरांची फळबाग उभी करण्यामध्ये यश आलेलं आहे। इंडो इस्रायल पद्धतीचा वापर, पाण्याचं योग्य नियोजन आणि मेहनतीच्या जोरावर पडीक डोंगराचं नंदनवन कसं करता येतं हे या शेतकऱ्याने दाखवून दिले। पाहूयात। उंच डोंगर, जागोजागी मोठमोठे दगड आणि याच खडकाळ जमिनीवर डौलानं उभे असलेली संत्री, मोसंबी आणि नारळाची झाडं। हे दृश्य आहे वाशिमच्या तांदळी गावातील शेतकरी महादेव जाधव यांच्या फळबागेचं। सावंगा जहागीर परिसरातील तब्बल 25 एकर पडीक आणि खडकाळ जमिनीवर महादेव जाधव यांनी गेल्या 3 वर्षात ही फळबाग उभी केली आहे। पूर्वी ही जमीन पूर्णपणे पडीक होती, मात्र या जमिनीवर काहीतरी वेगळं करण्याचा निर्धार महादेव जाधव यांनी केला। डोंगराच्या उतारावर कंटूर पद्धतीनं आडवे चर काढण्यात आले। चर खोदताना निघालेली माती आणि दगडाचे बांध तयार करण्यात आले आणि याच बांधावर फळझाडांची लागवड करण्यात आली। खडकाळ जमिनीवर 25 एकराची फळबाग। आज या 25 एकराच्या बागेत तब्बल 2500 संत्र्याची रोपं, 400 ते 500 शेवगा, 300 आंबे, 150 नारळ, मोसंबी आणि इतर फळझाडांची लागवड करण्यात आली आहे। विशेष म्हणजे बहुतांश झाडं अवघी 1 ते 1.5 वर्षाची आहेत, तरी खडकाळ जमिनीत त्यांची वाढ जोमाने होती आहे। या फळबागेचं डेव्हलप करण्यापूर्वी मी जवळपास 1-1.5 वर्ष महाराष्ट्रभर मी हिंडलो आणि हिंडल्यानंतर असं लक्षात आलं की बुवा अनेक शेतकरी जे फळबाग लावतात तर प्रत्येकाची आपापली काही पद्धत असते। कोणाच्या काय चुका झाल्या त्या सगळ्या मी त्या नोट करून आणल्या आणि त्याप्रमाणे मग मी या ठिकाणी फळबाग लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। फळबाग लागवडीपूर्वी महादेव जाधव यांनी राज्यातील विविध भागांना भेटी देऊन फळबाग लागवडीचा अभ्यास केला। खडकाळ आणि मुरमाड जमिनीत लिंबूवर्गीय फळझाडांची वाढ चांगली होत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। या जमिनीत पाण्याचा निचरा चांगला होत असल्यामुळे संत्रा आणि मोसंबीची लागवड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला। डोंगराच्या उतारावर काढलेल्या कंटूर पद्धतीच्या चरामुळे पावसाचं पाणी थेट वाहून न जाता जमिनीत मुरतं, त्यामुळे जलसंधारणासोबत मातीची धूप रोखण्यासही मदत होते। फळबागेला ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिलं जातं। खतांचं योग्य नियोजन, वेळोवेळी फवारण्या आणि नियमित देखभाल यामुळे खडकाळ जमिनीतही फळबागांची चांगली वाढ होते। खडकाची, दगडाची आणि मुरमाच्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा उत्तम प्रकारे होतो, पाणी साचून राहत नाही। त्यामुळं जे फळबाग आपण जे बनवतो ती चांगल्या प्रकारे डेव्हलप होते आणि ती त्याचं लाईफ जास्त दिवस असते। त्याच्यामुळं आम्ही या खडकाळ जमिनीचा या ठिकाणी निवड केलेली आहे। आणि ही जी जमीन होती ही गेल्या 50 वर्षापासून या ठिकाणी पडीक होती। पडीक जमिनीमध्ये जे ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो आपण तो मोठ्या प्रमाणात होता आणि तो सुद्धा या ठिकाणी झाडाला मिळाल्यामुळे या ठिकाणी झाडाची वाढ चांगल्या प्रकारे झालेली दिसून येते। सुपीक जमीन नाही, मुबलक पाणी नाही, समोर फक्त डोंगर आणि खडकाळ जमीन, पण इच्छाशक्ती, योग्य नियोजन आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाची साथ मिळाली तर पडीक जमिनीतही नंदनवन फुलवता येतं हे महादेव जाधव यांनी दाखवून दिलंय। आणि खडकाळ जमिनीवर उभी राहिलेली त्यांची 25 एकरांची फळबाग परिसरातील हजारो शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। देवानंद इंगोले, पुढारी न्यूज, वाशिम।